स्मार्ट मीटरला सध्या राज्यभरातून विरोध होतोय। नागरिकांचा विरोध असतानाही त्यांच्या घरी जाऊन त्यांचं जुनं मीटर स्वतः काढून घेऊन त्या ठिकाणी नवीन मीटर बसवली जातायत। पन्हाळा तालुक्यातील केखले इथं तर महावितरणनं कहरच केलाय। काही वीज ग्राहकांनी आपलं मीटर बदलण्यास विरोध केला म्हणून महावितरणनं चक्क त्या घरांना वीज पुरवठा करणाऱ्या खांबावरच स्मार्ट मीटर बसवलंय। त्यामुळे केखले ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी कोडोली पोलीस ठाण्यात जाऊन याबाबतची तक्रार दिली आहे। स्मार्ट मीटर बसवल्यामुळे वीज बिलं वाढून येत आहेत। त्यामुळे स्मार्ट मीटरला सध्या राज्यभरातून विरोध होतोय। बऱ्याच सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष तसंच ग्रामपंचायतींनी स्मार्ट मीटर बसवू नये म्हणून महावितरणला निवेदनं दिलेली आहेत। तरीही घरोघरी जाऊन सक्तीनं स्मार्ट मीटर बसवली जात आहेत। पन्हाळा तालुक्यातील केखले इथं तर महावितरणनं कहरच केलाय। काही वीज ग्राहकांनी आपले मीटर बदलण्यास विरोध केला म्हणून महावितरणनं चक्क त्या घरांना वीज पुरवठा करणाऱ्या खांबांवरच स्मार्ट मीटर बसवलेत। काल MSEBची काही लोक येऊन त्यांनी मीटर बदलण्यासाठी सक्ती केली। त्यांना मी विरोध केला, परंतु त्यांनी काही जुमानली नाही। त्यांना मी बोललो 3 ते 4 वर्ष झालं माझं नवीन मीटर आहे, तरी त्यांनी काही ऐकले नाही। त्यांनी जाऊन डायरेक्ट डांबावरती मीटर बसवलं, स्मार्ट मीटर बसवलं। त्यांना सांगू तर त्यांनी काही ऐकलं नाही। हे त्यांना कुणी सांगितलं आणि कशाबद्दल सांगितलं त्यावर त्यांच्यावरती कारवाई व्हावी। परमिशन त्यांना कुणी दिली ते डांबावरती मीटर बसवावं? ते म्हणतात आम्हाला वर्षाधिकाऱ्यांनी सांगितले। ते कुणी सांगितलं? आता JR वगैरे काय आहे का त्यांना विचारल्यानंतर ते म्हणतात आमच्याकडे राजपत्र आहे। राजपत्र ग्राह्य धरले जाते का? त्यांना JR कोणी दिला? मुख्यमंत्र्यांनी दिला का कोणी दिला? त्याची सखोल चौकशी व्हावी हे माझी विनंती आहे। पन्हाळा तालुक्यातील कोडोली उपविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कोडोली उपविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उद्धटपणे दादागिरी करत लोकांचे विद्युत मापक मीटर जबरदस्तीनं बदलत असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केखले ग्रामस्थांनी केली आहे। याबाबत त्यांनी कोडोली पोलीस ठाण्यात सुद्धा तक्रार दाखल केली आहे। जून महिन्याच्या आमच्या ग्रामसभेमध्ये गावाचा तसा ठराव झालेला आहे आणि 5 जूनला आम्ही MSEBला तसं पत्र दिलेलं आहे। गावातल्या कुठल्याही ग्राहकाच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नये त्याचं त्याने आम्हाला लेखी काही सुद्धा परत दिलेलं नाही। तसंच केखले गावातील ग्रामस्थांनी 7 जूनला गावातील ग्राहकांच्या सह्या घेऊन तसं त्यांना MSEBला निवेदन दिलेलं आहे। त्याचाही त्यांनी परत काही रिप्लाय दिलेला नाही आणि डायरेक्ट गाडी घेऊन 20-25 लोक घेऊन यायचं आणि महिला ज्या घरात आहेत त्या घरात जायचं, मीटर फॉल्ट आहे म्हणून सांगायचं आणि ते मीटर बदलायचं। ज्याने विरोध केला त्यांचे मीटर त्यांनी काल पोलवर बसवलेत आणि जर हे स्मार्ट मीटरचं काही बसवणं नाही थांबलं तर 15 ऑगस्टला ह्या गोष्टीचा निषेध करून गावाच्या वतीनं तिथं मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल। महावितरणचा हा मनमानी कारभार तात्काळ न थांबल्यास 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी सर्व ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील असा इशारा केखलेच्या सरपंचांनी दिलाय।